सर तुम्ही म्हणालात की 2 कारणांसाठी बिल्डरकडे जातात लोक. त्यातलं महत्त्वाचं कारण आहे की परवानग्या. कारण प्रत्येक पातळीवर लोकांना थांबवलं जातं परवानग्यांसाठी. या परवानग्या ज्या सरकाराकडून मिळणाऱ्या असतात प्रत्येक व्यवस्थेकडून, म्हणजे फायरची परवानगी असेल, वॉटरची असेल, किंवा मग म्हाडाची असेल, किंवा मग BMCची असेल, या सगळ्या परवानग्या कशा म्हणजे घ्यायच्या? सर्वसामान्य लोक वैतागतात ना. अगदी बरोबर. आपला सर्वसामान्य माणूस, विशेषतः मराठी माणूस, हा नको डोक्याला ताप. हां. एकदम सुखी समाधानी माणूस आपला मराठी माणूस आहे. व्याप नको, पण त्याच्यामुळे बिल्डरनी सगळं करावे, थोडी जागा कमी मिळाली, थोडे कॉर्पस कमी मिळालं तरी चालेल, पण उपद्व्याप नको अशा मानसिकतेचा आहे. पण त्याला आम्ही परिषदा घेऊन, शिबिरं घेऊन त्यांना कन्व्हिन्स केलं की तू हे करू शकतो. तुम्हाला मी सांगतो की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार एवढ्यासाठी व्यक्त करेन की यांनी या योजनेला ओन केलेलं आहे. आम्ही प्रत्येक पाऊल जसं या योजनेच्या प्रगतीसाठी, यशस्वीतेसाठी टाकतो, डबल पाऊल त्यांचं आम्हाला सहकार्याचं मिळतं. आता मध्यंतरीच्या काळामध्ये काही ठिकाणी परवानग्यांना अडचण होत होती. समजा म्हाडाचं लीज रिन्युअल आहे, तर त्या ठिकाणी यंत्रणा अजून तेवढी असंच काम करायला सरावलेली नाही आहे. आणि मग 4 सोसायट्यांच्या बाबतीत एका अधिकाऱ्याने त्या ठिकाणी काही रकमेची मागणी केली, मोठी रक्कम जी त्यांना परवडणारी नव्हती. आता सोसायटीचे लोक पैसे देणार कुठनं? सोसायटीचा पैसा अकाउंटमधनं तर आपण पैसे देऊ शकत नाही ना, अनऑफिशियल पैसे. आणि मग मी हे देवेंद्रजींना सांगितलं की साहेब, आपण एवढी मोठी मध्यमवर्गीयांसाठी योजना आणली, आणि जर शासन दरबारी अधिकारी असे दिरंगाई करत असतील आणि काही त्यांच्या अपेक्षा असतील तर योजना यशस्वी होणार नाही, लोक पुढे येणार नाहीत. अधिवेशन चालू होतं. मी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आणि देवेंद्रजींनी त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तिथं निलंबित केलं आणि एक संदेश गेला की सेल्फ डेव्हलपमेंटच्या बाबतीत जर त्या ठिकाणी कुणी काही गैरवर्तन केलं, चुकीच्या मागण्या केल्या, दिरंगाई केली, तर देवेंद्रजी स्वतः दक्ष आहेत, कारवाई करतात. आता तो मेसेज गेला आहे, कुठेही सेल्फ डेव्हलपमेंटची फाईल अडत नाही. म्हाडा असेल, महापालिका असेल, संबंधित यंत्रणांकडून मदतच होते. तुम्ही सांगता एक खिडकी, आणि ती खिडकी उघडली की त्यात 10 दरवाजे असतात आणि प्रत्येक दरवाजावर जाऊन ठोठावं लागतं. अशी एक खिडकी नाही. तो व्यक्ती त्या एका खिडकीत गेल्यानंतर जबाबदारी विभागाची असेल आणि 3 महिन्याच्या आत ते प्रपोजल मंजूर झालंच पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय हा आपण आता त्या ठिकाणी केलाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.